हॅलो स्टुडंट्स, आपण सध्या वेव्ह ऑप्टिक्स अभ्यासत आहोत. थिअरी ऑफ इंटरफरन्स बँड्स याचे वेगळे फॉर्म्युले आपण मागील पिरियडला अभ्यासलेले आहेत. मागील पिरियडला काही MCQ सॉल्व केलेत, आणखी काही MCQ सॉल्व करायचे आहेत. या भागावरती थिअरी ऑफ इंटरफरन्स बँड्स, फ्रिंज विड्थ, डिस्टन्स ऑफ nth ब्राईट बँड, डिस्टन्स ऑफ nth डार्क बँड फ्रॉम द सेंटर ऑफ द फ्रिंज पॅटर्न, याच्यावर बरेच MCQ तयार होतात. ते कशा प्रकारचे आहेत वेगवेगळे ते आपल्याला बघायचे आहेत. MCQ पहा, 115 नंबरचा बघूयात. इन ए डबल स्लिट एक्सपेरिमेंट द डिस्टन्स बिटवीन द स्लिट्स इज 0.05 सेंटीमीटर अँड द स्क्रीन इज 2 मीटर अवे फ्रॉम द स्लिट. आता ह्या पहिल्या वाक्यात इन्फॉर्मेशन काय दिलं बघा स्टुडंट्स. इथं लक्षात ठेवा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ म्हणजे न्यूमेरिकल्सच असतात, सम्स असतात. व्हॅल्यू काय दिलेत ते बघायच्या, ते एकाच युनिट सिस्टीममध्ये घ्यायच्या, फॉर्म्युला निवडायचा, सबस्टिट्यूशन, कॅल्क्युलेशन, याच मेथडने आपल्याला MCQ सॉल्व करायचे आहेत. द डिस्टन्स बिटवीन द स्लिट्स, त्याला आपण स्मॉल d असं म्हणतो. स्मॉल d बरोबर 0.05 सेंटीमीटर म्हटलं आहे. त्याचं रूपांतर मीटरमध्ये केलं किंवा ते सेंटीमीटरमध्ये आहे तसंच ठेवलं, कारण उत्तरं सेंटीमीटरमध्ये आहेत. तर आपण ते सिम्प्लिफाईड भाषेत असं लिहू शकतो, 5 × 10⁻² सेंटीमीटर. त्यानंतर स्क्रीन कुठं आहे, 2 मीटर एवढ्या अंतरावर. त्या अंतराला आपण कॅपिटल D म्हटलं आहे आणि कॅपिटल D बरोबर 2 मीटर आलं. आपल्याला सेंटीमीटर ह्या एकाच युनिटमध्ये एक व्हॅल्यू घ्यायची आहेत. मीटर टू सेंटीमीटर करताना परत 10⁻², मात्र तिथं +2 मल्टिप्लाय करणार, एवढे सेंटीमीटर, म्हणजे थोडक्यात 200 सेंटीमीटर. आपल्याला माहिती आहे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. त्यानंतर काय म्हटलं, वेवलेंथ ऑफ द लाईट इज, लाईटची वेवलेंथ दिली म्हणजे लॅम्बडा दिले पहा तुम्हाला, 6 × 10⁻⁻5 सेंटीमीटर. 6 × 10⁻⁻5 सेंटीमीटर. द डिस्टन्स बिटवीन द 2 सक्सेसिव्ह ब्राईट फ्रिंजेस इज. एवढ्या व्हॅल्यू दिले असताना विचारलं आहे काय बघा, डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह ब्राईट फ्रिंजेस. सक्सेसिव्ह लगतच्या ब्राईट फ्रिंजेसमधलं अंतर म्हणजे फ्रिंज विड्थ. आपण ती इथं बीटानं दाखवूयात, आणि बीटा बरोबर फॉर्म्युला आहे लॅम्बडा × कॅपिटल D डिवायडेड बाय स्मॉल d. आता व्हॅल्यू ठेवूयात. व्हॅल्यू ठेवताना एकाच युनिट सिस्टीममध्ये पाहिजे हे लक्षात असू द्या. लॅम्बडा सेंटीमीटरमध्ये दिले तो तसाच ठेवूयात, 6 × 10⁻⁻5 इंटू कॅपिटल D 2 × 10⁻², हे +2 आहे लक्षात असू द्या, डिवायडेड बाय स्मॉल d ची व्हॅल्यू 5 × 10⁻². खूप काळजीपूर्वक पाहिलं तर स्टुडंट बघा, याचं उत्तर 6 आणि 2चा गुणाकार आला 12 भागिले हे 5 तसेच इंटू 10⁻² छेदस्थानी ते अंशस्थानी गेले प्लस होतील, -2 प्लस झाले म्हणजे +2 आणि +2 +4 झाले, हे 2. इथं -5 आहे, -5 मधून +4 गेले -1, म्हणजे इथं शिल्लक राहिलं 10⁻⁻1, म्हणजेच 1.2/5 असं उत्तर येईल. 10⁻⁻1नी 12ला गुणल्यानंतर उत्तर येते 1.2, आणि 1.2/5 हा भागाकार घेतल्यानंतर उत्तर आहे ऑप्शन ए 0.24 सेंटीमीटर. कॅल्क्युलेशन करायला परत पाढेपाठ पाहिजे तर आपण हा जो भाग आहे तो याच्या अगोदर तासाला डिस्कस करून झाला आहे, सांगून झालेला आहे. काय झालं बघा स्टुडंट, सोपा प्रॉब्लेम होता, प्लेन अगदी सरळ व्हॅल्यू दिली होत्या. स्मॉल d, कॅपिटल D, लॅम्बडाची व्हॅल्यू दिली, त्याच्यावर फ्रिंज विड्थ काढा म्हटलं, बीटा काढा म्हटलं, त्या फॉर्म्युल्यात किमती ठेवल्या, सिम्प्लिफाय केल्या आणि उत्तर आलं ऑप्शन ए 0.24
4 सेंटीमीटर. पुढं जाऊयात. पुढचा MCQ आहे 116. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, इफ द स्लिट विड्थ्स आर इन द रेशो 1:9, the ratio of the intensity at the minima to that of the maxima will be. आता काय दिले बघा स्टुडंट, गिव्हन काय आहे, विड्थचा रेशो म्हटलं आहे. विड्थ आपण यंग्स एक्सपेरिमेंट पाहत असताना एक ओपेक स्क्रीन घेतली होती आणि ह्या ओपेक स्क्रीनवरती ह्या 2 स्लिट होत्या. ही होती S1, ही होती S2. ह्याची विड्थ हे अंतर दिले पहा. ह्या विड्थला आपण W म्हटलं तर तुम्हाला इथं गिव्हन आहे W1/W2. हा जो रेशो आहे तो तुम्हाला दिला आहे, तो आहे 1/9. गिव्हन काय बघा, विड्थचा रेशो, स्लिट विड्थ. आपण त्याला थोड्या वेळ इथं काय अजून केलं आहे, W असं म्हटलं थोड्या वेळ. एकाची W1, दुसऱ्याची W2, तर W1/W2 बरोबर 1/9 हे गिव्हन आहे. स्टुडंट आणखी एक फॉर्म्युला इथं लक्षात ठेवा. विड्थचा रेशो W1/W2 बरोबर A1 याचा स्क्वेअर डिवायडेड बाय A2 याचा स्क्वेअर. A1 म्हणजे ॲम्प्लिट्यूड ऑफ सोर्स S1, A2 म्हणजे ॲम्प्लिट्यूड ऑफ सोर्स S2. ज्याची विड्थ W1 आहे त्याचा ॲम्प्लिट्यूड A1 असतो, ज्याची विड्थ W2 आहे त्याचा ॲम्प्लिट्यूड A2 असतो. हा वेगळा फॉर्म्युला आणखी लक्षात ठेवायचा आहे. W1/W2 इज इक्वल टू A1² अपॉन A2², आणि ह्याची व्हॅल्यू दिली आहे 1/9. आता स्टुडंट मी इथं जो हा चौकोन केलेला आहे याच्यामध्ये आपण जर स्क्वेअर रूट काढलं तर आपल्याला उत्तर मिळेल A1/A2 बरोबर 1/3. बरोबर आहे, स्क्वेअर रूट काढलं. आता हे तुम्हाला विचारलं आहे काय बघा, म्हणजे आता तुम्हाला ॲम्प्लिट्यूडचा रेशो मिळाला, पहिलं काम झालं आपलं. ॲम्प्लिट्यूड मेनचा रेशो आला A1/A2 इज इक्वल टू 1/3. आता कुणाचा रेशो विचारलं आहे बघा, मिनिमा टू मॅक्झिमा. म्हणजे आपण त्याला आय मिनिमम असं म्हटलं होतं आणि मॅक्झिममला आय मॅक्स असं म्हटलं होतं. हा रेशो विचारला आहे. आणि स्टुडंट्स, ह्या रेशोचं फॉर्म्युला आहे, मिनिमासाठी आपण घेतो A1 - A2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय, मॅक्झिमासाठी आपण घेतो A1 + A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आपण फॉर्म्युला अभ्यासताना आय मॅक्स अपॉन आय मिनिमम अभ्यासले, पण इथे विचारलं आहे काय ते फार महत्त्वाचं आहे पहा. मिनिमा टू मॅक्झिमा रेशो विचारला आहे आणि म्हणून आपण फॉर्म्युला कसा घेतला, आय मिनिमा अपॉन आय मॅक्झिमा इज इक्वल टू इनसाइड द ब्रॅकेट A1 - A2 याचा स्क्वेअर भागिले A1 + A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता A1 A2 आपण काढलेले आहेत. A1 म्हणजे 3 घ्यायचं आहे पहा. हा A1 म्हणजे 1 घ्यायचा आहे आणि A2 म्हणजे 3 घ्यायचं आहे. मग व्हॅल्यू ठेवल्यानंतर उत्तर येते आय मिनिमम अपॉन आय मॅक्झिमम. A1 - A2 3 - 1 2, 2चा वर्ग 4. अलग लक्ष स्टुडंट, हा ब्रॅकेट काय आला तो, कारण A1 1 घ्यायचा आहे, A2 3 घ्यायचा आहे. युनिट्स आहे ते, अर्थात रेशो घेताना त्याला जोडून येणार मल्टिप्लाइंग फॅक्टर हा कॅन्सल होणार आहे, म्हणून A1 1 युनिट, A2 3 युनिट. त्या अनुषंगानं डिफरन्स आला 2, त्याचा स्क्वेअर आला 4. बेरीज आली 1 + 3 4, त्याचा स्क्वेअर आला 16. आणखी सिम्प्लिफाय केलं, 4ने भाग घालवला, 4 × 16, 1:4. आणि म्हणून इथं उत्तर आहे ऑप्शन सी. स्टुडंट, इथं वेगळा फॉर्म्युला आला, आपण हा बॉक्समध्ये लिहून ठेवलेला, तो लक्षात ठेवा. स्लिट विड्थचा रेशो, यंग्स डबल स्लिटमध्ये 2 स्लिट्स असतात. त्या स्लिटचा जो विड्थ आहे, एकाला W1 म्हटलं, दुसऱ्याला W2 म्हटलं. W1/W2 इज इक्वल टू
A1 स्क्वेअर अपॉन A2 स्क्वेअर. आणि इथे याची व्हॅल्यू दिली ती 1/9. त्याच्यावरून आपण A1 अपॉन A2 काढला. A1 अपॉन A2 काढल्यानंतर आय मिनिमा अपॉन आय मॅक्सिमा हा रेशो काढला आणि त्याचं उत्तर आले 1:4. पुढं जाऊयात. स्टुडंट, पुढचा प्रश्न 118. इन यंग्स एक्सपेरिमेंट, fringes are observed on a screen placed at some distance from the slit. If the screen is moved by 5 into 10 raised to minus 2 meter towards the slit, change in fringe width is 3 into 10 raised to minus 5 meter. If the separation between the slit is 10 raised to minus 3 meter, then the wavelength of the light used is. आणि आन्सर्स पाहिजेत ते कोणते एककात आहेत तर अँगस्ट्रॉम मिनिटमध्ये. आता बघा, आपण दिलेले व्हॅल्यू सध्या SI सिस्टीममध्ये आहेत ते तशाच वापरू. येणारं उत्तर हे मीटरमध्ये असेल त्याचं रूपांतर परत अँगस्ट्रॉम मिनिटमध्ये करू. काय काय दिले बघा. द स्क्रीन इज मूव्ड टुवर्ड्स द स्लीट म्हटलं आहे बघा. तिथं वेगळा प्रकार आहे. म्हणजे आत्ताच आपण एक छोटी डायग्राम काढली होती, मी ती परत रिपीट करतो आहे. यंग्स एक्सपेरिमेंटमध्ये हे AB नावाचा हा ओपेक स्क्रीन आहे. याच्यापासून काही अंतरावर हा स्क्रीन आहे. ह्या अंतरालाच आपण काय म्हणतो, कॅपिटल D. आता आपण हा स्क्रीन मूव्ह करणार आहे टुवर्ड्स द स्लीट. म्हणजे ह्या बदलामध्ये फक्त कॅपिटल D मध्ये बदल होणार आहे. स्मॉल D मध्ये